विठ्ठलनगर मधल्या माझ्या प्रत्येक मुलाला हे घर भेटणार, त्या हिशोबाने अन्नाचा शब्द हा राहुल भाऊंनी पाळला आहे. राहुल भाऊनी जे केलंय ते एकदम छान केलेलं आहे, असं कुठल्याच नगरसेवकांनी नाही केलेलं. दर्शक हो, आम्ही आता विठ्ठलनगर या भागामध्ये आहोत. विठ्ठलनगर हे पिंपरीमध्ये आहे आणि याच पिंपरीमध्ये असलेल्या विठ्ठलनगरच्या SRA संपूर्ण पुणे शहरामध्ये चर्चा होत आहे. खरं तर झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण अर्थात SRA जवळपास प्रकल्प हे वादातीतच असतात. काही जण SRA व्हावं असं म्हणतात, तर काही नको म्हणतात. काहींना जाणीवपूर्वक अपात्र केलं जातं. विकासक जाणीवपूर्वक 2 गट पाडून वस्तीत फूट पाडतात, भांडणे लावतात. विकासकाकडून फसवणूक होते. नगरसेवक तोंड पाहून जवळच्या दूरची समर्थक विरोधक असा भेद करतात. असे प्रकार जवळपास SRA प्रकल्पात सुरू होण्यापूर्वीच पाहायला मिळतात. परंतु पिंपरीतील विठ्ठलनगर मात्र या सर्व प्रकारांबद्दल अपवाद ठरला आहे. म्हणूनच हा प्रकल्प पुणे शहरामध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. इथे ना नगरसेवकांबद्दल कोणी नाराज आहे, ना कोणी विकासकांबद्दल नाराज आहे. सर्वांच्या तोंडातून नगरसेवक राहुल भोसले यांच्याबद्दल कृतज्ञता, धन्यवाद आणि आभार असे शब्द ऐकायला मिळतात. या भागातील लहान थोर महिला कोणीही विठ्ठलनगर भागाचा नगरसेवक असलेला राहुल भोसले यांच्या विरोधात बोलताना दिसत नाही. असं SRA बाबतीत पहिल्यांदाच पाहाव्यास मिळत आहे. झोपडपट्टी पुनर्वसन विकासासाठी विकासक जबरदस्तीने घरे खाली करायला लावतात. डायरेक्ट JCB आणून घरं पाडली जातात. इथं मात्र नागरिक स्वखुशीने स्वतःच्या हाताने आपली घरं खाली करताना बघायलाच मिळाली. पाहूया काही नागरिकांच्या प्रतिक्रिया. होते चांगली गोष्ट आहे, प्रगती होते चांगली गोष्ट आहे. आणि सुविधा सगळ्याच दिलेल्या आहेत. लाईट ऑलरेडी आहे, फ्री मध्ये आहे, पाणी आहे, फ्री मध्ये आहे. थोडे मोठे म्हणजे छोटे मोठे कामं बाकी असतील ते पूर्ण करून घेतील, त्याच्यात काही प्रश्न निर्माण होत नाहीये. पण पुनर्वसन हे होणं गरजेचं आहे आणि चांगलं होईल आणि चांगलंच होणार आहे ही खात्री आहे. एवढ्या विश्वासाने सांगतो चांगलंच होणार आहे, कसं काय? प्रश्नच नाही. याच्या अगोदरही पुनर्वसनसाठी पाठीमागील तुम्हाला माहिती असेल बिल्डिंग दिल्या आहेत, त्याच्यामध्ये कोण केले सगळे? माननीय SRA त्यावेळेस नगरसेवक आपले हनुमंतराव भोसले होते आणि आता त्यांचे चिरंजीव राहुल भाऊ भोसले आहेत, राहुल हनुमंत भोसले. आजच्या त्यांच्या दोघांच्याही बापलेकांच्या त्यांच्या नगरसेवकाच्या पदाच्या अंडरमध्ये सगळ्या गोष्टी करतायत. चांगली गोष्ट आहे आणि चांगल्या गोष्टी करतात, चांगले कामे करतात. आता विठ्ठलनगरचं पुनर्वसन होता, तुम्ही सगळे लोक आता त्या ग्राउंड वरती शिफ्ट होता. तुमचं दुकान आहे इथे, तुम्हाला दुकान मिळाले का? तुम्ही समाधानी आहात का? नेमकं काय? माझं नाव युनुस शेख आहे आणि माझ्या दुकानाचं प्रमाण जनरल स्टोअरचं आहे. इथल्यापेक्षा तिथं आमच्या नगरसेवकांनी चांगली सोय केलेली आहे की थोडी दुकानं लांब किराण्याची लांब दुकानं की कोणाच्या पोटावर पाय नाही पडलं पाहिजे. त्यामुळे त्यांनी दुकानांचं वगैरे व्यवस्थित केलेलं आहे, घरांचं पण व्यवस्थित केलेलं आहे. नगरसेवकांच्या बद्दल नगरसेवकांनी हे केलं, मी लोकांचं ऐकतो की सगळेच लोक म्हणतात की नगरसेवक चांगला आहे. खरंच चांगला आहे? खरंच चांगलं आहे. त्याच्यामुळे तर लोक नगरसेवकाचं नाव घेतात. काही वार्डांमध्ये नगरसेवकाला शिवाय घालतात की हे लोक कामं करत आहे, पण आमच्या नगरसेवकांनी तर एवढं व्यवस्थितपणे केलंय ना, सगळं एकदम सिस्टमॅटिक. काही लोक म्हणतात की आम्हाला घर मिळालेलं नाही. मग आता पहिलं त्यांनी नगरसेवकांनी सांगितलं घराला घर देणार आहे, मग त्या लोकांनी घरच नाही पकडलं. दुसऱ्यांच्या घरावर कसं घर भेटेल तुम्हाला? तुमचं जर स्वतःचं घर असलं तिथं तर तुम्हाला घर भेटेल ना, दुसऱ्यांचं घर कसं भेटेल? मग आता काही लोक असतातच की आम्हाला भेटलं, तुम्हाला, तुम्ही आताच आले. जे जुने लोक आहेत त्यांना सगळ्यांना विचारा ना, सगळ्यांना भेटले. आणि जे अण्णांनी आधी सांगितलं होतं की प्रत्येक मुलाला विठ्ठलनगर मधल्या माझ्या प्रत्येक मुलाला हे घर भेटणार, त्या हिशोबाने अन्नाचा शब्द हा राहुल भाऊंनी पाळला आहे. अनेक झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांमध्ये घरे पाडल्यानंतर तेथील नागरिकांना वाऱ्यावर सोडले जाते. परंतु विठ्ठलनगरमध्ये मात्र आधी सर्व नागरिकांची तात्पुरती सर्व सोयींनी युक्त राहण्याची सोय करण्यात आली. नेहरू नगरजवळ असलेल्या SC ग्राउंडवर त्यांना दुकानं होती, ज्यांना दुकाने होती त्यांना दुकाने देण्यात आलेली आहेत. सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
एवढेच नाही तर मुस्लिमांसाठी मस्जिद, बौद्धांसाठी बौद्धविहारही तात्पुरत्या स्वरूपामध्ये उभारण्यात आले आहे. पाहूया विठ्ठल नगर सोडून एचए ग्राउंडवर तात्पुरते स्थलांतर झालेल्या लोकांच्या प्रतिक्रिया. दर्शक हो, विठ्ठल नगर या झोपडपट्टीचं या ठिकाणी पुनर्वसन म्हणजे तात्पुरत्या स्वरूपामध्ये करण्यात आलेलं आहे. त्या ठिकाणी SRHच्या स्कीम मधून त्यांना घरे बांधून देण्यात येत आहेत, परंतु जोपर्यंत SRH स्कीम पूर्ण होत नाही तोपर्यंत तात्पुरत्या स्वरूपामध्ये त्यांची या ठिकाणी सोय करण्यात आली आहे. काही या एचए ग्राउंडवरती जे कॅम्पस बनवलेलं आहे त्या कॅम्पसमध्ये काही लोकांना घरे दिलेली आहेत. त्या लोकांकडून आपण जाणून घेऊया की काय खरंच त्यांना घरे जी मिळालेली आहेत, काय काय सुविधा आहेत, त्या घरांच्या बद्दल ते समाधानी आहेत का, त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया. काय सांगाल तुम्ही? मनीषा अनिल प्रधान. सुविधा आमच्या खूप छान आहेत. पाणी बिनी व्यवस्थित टायमिंगला सगळं जे काय आहे, म्हणजे बाथरूम पासून तर आमच्या आणण्यापासून व्यवस्था ही राहुल भाऊनी केलेली आहे. ज्यांना टेम्पूचा खर्च नसेल तर तुम्हाला टेम्पूचा खर्च पण देण्यात आलेला आहे जे लोकांना. कारण की हे भाऊ मी असं एवढं आम्ही कुठल्याच नगरसेवकात बघितलं नाही एवढं जे भाऊंनी केलेलं आहे राहुल भाऊ. आमच्यासाठी तेच खूप अभिमान आणि लय भारी. आम्ही एकदम सुखरूप इथपर्यंत पोहोचलेले. मला घर कुठे भेटलं? हे इथं भेटलेले मला घर. आम्हाला घर मिळाल्याबद्दल आम्ही धन्यवाद आहोत कुणाचे? राहुल भाऊचे. राहुल भाऊनी जे केलंय ते एकदम छान केलेलं आहे. असं कुठल्याच नगरसेवकांनी नाही केलेलं. काय काय केलं? लाईट, पाणी, घर सगळी व्यवस्था छान केलेली आहे. त्याच्याबद्दल आम्ही धन्यवाद. तुमचं घर कुठे? हे काय इथं